मी संकटात प्रभूचा धावा केला आणि त्याने माझी वाणी ऐकली. शब्द आहेत आजच्या प्रतिसाद स्तोत्रामधील. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माणसाच्या जीवनामध्ये कधी ना कधी संकटे येत असतात. संकटे ज्यावेळेला येत असतात तेव्हा माणसाने कसं वागायचं, त्याचे धडे आजच्या पहिल्या वाचनात आणि शुभवर्तमानामध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत. की जेव्हा माणूस संकटामध्ये सापडतो तेव्हा त्याच्यापुढे 4 पर्याय असतात. पहिला पर्याय असतो परिस्थितीचा. इंग्रजीमध्ये शब्द आहे सिच्युएशन. परिस्थितीकडे जर तुम्ही पाहाल तर तुम्ही घाबरून जाल, कारण ती परिस्थिती बदलेल ह्याची माणसाला कधीकधी शाश्वती वाटत नाही. त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जाऊ त्याविषयी माणसाच्या मनामध्ये शंका उत्पन्न होत असते. म्हणून ज्या वेळेला संकट येत असतं त्यावेळेला दुसरा पर्याय असतो स्वतःकडे पहा. आणि इंग्रजीमध्ये त्यासाठी शब्द आहे सेल्फ. सेल्फ म्हणजे स्वतः. परंतु स्वतःकडे पाहिल्यानंतर माणूस शंकित होतो की माझ्याकडे एवढी ताकद नाही, माझ्याकडे एवढे कलागुण नाहीत, माझी एवढी ऐपत नाही, मी एवढा समर्थ नाही, ह्या परिस्थितीला मी सामोरा जाऊ शकत नाही. आणि मग माणूस अंतर्यामी घाबरून जात असतो. तिसरा पर्याय असतो पाप म्हणजे सिन, की अशा वेळेला माणसाचं लक्ष स्वतःच्या पापाकडे जात असतं आणि त्या पापामुळे त्याला आणखी भीती वाटत असते की मी कोण, मी एक पापी माणूस, माझ्या हातून एवढी सगळी पापं घडलेली आहेत, मी ह्या परिस्थितीतून जाऊ शकत नाही, परमेश्वर नक्कीच मला ह्यामध्ये शिक्षा करणार आहे. आणि त्या शिक्षेलाच माणूस घाबरून जात असतो आणि परिस्थितीशी 2 हात करण्यामध्ये कमी पडू शकतो. परंतु चौथा एस आहे सेव्हियर म्हणजे तारणारा. संकटामध्ये माणसाने जर तारणाऱ्याकडे बघितलं तर सगळी परिस्थिती पालटून टाकण्याची ताकद माणसामध्ये येऊ शकते. म्हणजे परिस्थिती बदलू शकते. स्वतःमध्ये आत्मविश्वास आल्यामुळे माणूस कणखर बनू शकतो. पाप क्षमा करण्याची ताकद तारणाऱ्याकडे असल्यामुळे माणूस पापमुक्त होतो. तारणारा सोबत असल्यामुळे त्याला कोणाचीही भीती वाटत नाही. इर्मया संदेष्टावरती देखील अशाच प्रकारचा हल्ला झालेला. तरी देखील इर्मया संदेष्टा सांगत आहे की पराक्रमी वीराप्रमाणे प्रभू माझ्या बरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील दगडमार करण्यासाठी यहुद्यांनी दगड उचललेले, तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या ह्या संकटाला धैर्याने सामोरा जातो आणि त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो की तो स्वतः साक्षात परमेश्वर आहे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा संकट येत असतात तेव्हा आपण नक्की कोणाकडे पाहत असतो? सिच्युएशन म्हणजे परिस्थितीकडे, सेल्फ म्हणजे स्वतःकडे, सीन म्हणजे आपल्या पापांकडे किंवा दुर्बलतेकडे, की सेव्हियर म्हणजे आपल्या तारणाऱ्याकडे. त्या आपल्या तारणाऱ्याकडे पाहण्याची देणगी ह्या प्रायश्चित्त काळात परमेश्वराकडे मागूया. कारण स्तोत्रकार म्हणतो, मी संकटात प्रभूचा धावा केला आणि त्याने माझी वाणी ऐकली.